हॅलो सर्वांना, कसे आहात सर्वजण? मजेतच असतात. अं, एखाद्या स्त्रीचं किंवा एखाद्या मुलाचं म्हणजे ज्याचं जिच्यावर प्रेम आहे त्याचं डोकं तेवढंच चालतं है की नाही. त्यांना असं वाटतं की असं केलं की आम्ही असं मस्त पाप हे कधीच झाकलं जात नाही. पाप हे उघड होतं, मग तुम्ही ते 7 पडद्याच्या आत करा, कुठे पण करा. पाप हे उघड होणार म्हणजे होणारच. खोटं आणि पाप हे कधीच झाकलं जात नाही. देवाचं ते हेच आहे. कितीही तुम्ही झाकण्याचा प्रयत्न करा, वर्ष 2 वर्ष 3 वर्ष, परंतु ते कसं ना कसं काही कारणाने ते उघड होतं. म्हणून सोनम आणि तिचा तो बॉयफ्रेंड आहे ना, त्यांनी असा विचार केला की आपण राजाला मारू आणि मग ती विधवा होशील आणि तो विधवा झाल्याच्या नंतर आपण लग्न करू. परंतु असं होत नसतं. माणसाच्या जर मनाने आपण जर योजलं तसं जर होत गेलं तर मग पोलीस, CBI, आणखीन काय काय हे कशासाठी ठेवलेले आहेत. मग सर्व काही माणसाच्या मनानेच घडलं असतं नाही का. मी ह्याला मारतो, मी त्याला मारते, मग असंच होईल, माझ्या इच्छेने होईल. तसं नसतं होत, माहिती आहे का. प्रत्येक गोष्ट जर तुमच्या इच्छेने झाली तर कसं होणार. वाईट गोष्ट, वाईट विचार, एखाद्याचं वाईट करणं हे कधीच आपल्याला लाभत नसतं. म्हणतात ना, दुसऱ्यासाठी जो खड्डा खणतो ना तो त्यातच पडतो. आता सोनमनी काय केलं, राजाला मारलं आणि तीच फसली. तो गेला, जीवानीशी गेला हे मात्र खरं आहे. त्याचा काही कसूर नव्हता, त्याची काही चूक नव्हती. बिचारा लग्न काय, मुलं असे किती बघायला जातात मुलींना आणि लग्न करून घरी आणतात, हो की नाही. परंतु त्यांना काय माहिती असतं की ही बेवफा आहे का काय आहे हिच्या मनात. अंतःकरण कोणी पाहू शकतं का? रंगरूप पाहून मुली पसंत करतात, पण अंतःकरण कोणी पाहतं का? नाही. तर तिच्या मनामध्ये किती क्रूरता होती. ती म्हणाली, मारा त्याला, मार दो इसको, मार दो. जी स्त्री अशी बोलती ना ती कधीच नवऱ्याचा संसार करू शकली नसती. म्हणजे तिच्या मनात किती क्रूरता होती. तिने 1 महिना पण वाट बघितली नाही की जाऊ दे, 1 महिना नव्याचे 9 दिवस म्हणतात ना, 1 महिना तिने त्याच्या आधीच त्याचा काटा काढला. म्हणजे पहिल्याची एक म्हण होती, नवरा हा उषाचा साप असतो, अशी माझी आई बोलायची. परंतु आता अशी ही म्हण चुकीची झालेली आई, ही म्हण चुकीची आहे. आता बायको ही उषाची नागिन असते, नवऱ्याच्या उषाची नागिन असते, असं झालेलं. ती नवऱ्याचा कसा काटा काढते. हल्लीच्या मुली नवऱ्याला लग्न करतात, पण जर नवरा त्यांच्या बॉयफ्रेंड किंवा त्यांच्या प्रेमाच्या मध्ये आला तर त्या माणसाला किंवा त्याची काही चूक नसताना त्याचा मर्डर करून टाकतात. हल्ली अशा बहुतेक गोष्टी झालेल्या. त्यामुळं अशा मुलींपासून त्या नसलेल्या बऱ्या, तर संसार नसलेला बरा. एकदा जीव गेला तर येतोय का. आता राजाच्या आईला किती पैसे दिले तिने, लाखो रुपये दिले, परंतु त्यांचा मुलगा येणार आहे का? नाही. मग एक म्हण होती, काहीतरी अशी एक म्हण होती की एक बायको गेली तर किती काही बायका भेटतात, एक नवरा गेला तर किती काही नवरे भेटतात. असं आहे, ते बरोबर आहे. एक जर नालायक निघाली तर तिला सोडून टाकायचं. तिच्या वाचून काय अडलंय? काय राहिलंय का? काहीच नाही. मग अशा नीच बाईला ठेवून आपला नाश करून घेण्यापेक्षा तिला लांब केलेलं बरं, तिला सोडून टाकलेलं बरं. म्हणजे ती मोकळी. बाई तुला एक काय, तुला किती घ्यायचेत घे बाई, आमचा काय त्याच्याशी संबंध नाही, आहे की नाही. तुला वाटेल तेवढे घेत बस, रोज का बदली करा ना, त्याच्याशी आम्हाला काही संबंध नाही, असं नवऱ्यांनी बोलायचं. म्हणजे बायकांची इज्जत काढली पाहिजे की तू काय लायकीची, तुझी लायकी शून्य आहे की नाही. तेव्हाच त्यांचं हे होणार. आणि बघा शेवटी काय झालं, घरकी ना घाटकी, गेली जेलमध्ये. असं आहे. जर तिने तेच नवऱ्याला देव मानून आपला देवता समान नवरा भेटला अशी म्हणून जर राहिली असती
भिकाऱ्याला म्हणतात ना, तर भिकाऱ्याला पटली ती, तिला तो पटला भिकारी, आणि राजासारखा नवरा पटला नाही. काय बाई डोकं, खरंच बाई कशी डोकं आहेत बाई. हल्लीच्या मुलींची डोके फार म्हणतात ना, त्या डोक्यांमध्ये ना फार घाण भरलेली. धन्यवाद.